दंडवत हो. दृष्टांत निरूपणाच्या सत्रामध्ये आपण 43 क्रमांकाचा हस्तीचा दृष्टांत म्हणजे हत्तीचा दृष्टांत श्रवण करणार आहोत. एके सारिके देखुनी तेची परत्वे निरूपिती, म्हणून परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही. एके सारिके देखोनी तेची परत्वे निरूपिती म्हणजे सारखे वारखेपणा बघून तेच महत्वाचं आहे किंवा तेच परमेश्वर आहे अशा प्रकारचा जो काही अन्यथा ज्ञान आहे एक प्रकारचं, ते अन्यथा ज्ञान तयार होत असतं. आणि म्हणून अन्यथा ज्ञानामुळे किंवा अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान तयार होतं. आणि अन्यथा ज्ञानामुळे आना ते आन म्हणणे म्हणजे परमेश्वराला परमेश्वर न म्हणता देवतेलाही परमेश्वर म्हटलं जातं किंवा शक्तींना परमेश्वर म्हटलं जात असतं. म्हणजे इत्यादी प्रकारे चुकीचं जे काय आहे, चुकीच्या गोष्टीचं समर्थन केल्या जात असतं. मोठ्या गोष्टीला लहान म्हणणं आणि लहानाला मोठं म्हणणं असं विकल्प आणि विपरीत अशा दोन्ही प्रकारचे दोष त्याच्यामध्ये संचरत असतात. म्हणून परमेश्वर ज्ञान ते कवणाही नाही. आणि म्हणून परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते अज्ञान आणि अन्यथा ज्ञानाचं जी भूमिका ज्यांनी स्वीकारलेली आहे आणि ते सोडायचंच नाही अशा प्रकारची वृत्ती ज्यांची आहे त्यांना परमेश्वर ज्ञान होऊ शकत नाही. म्हणजे ज्ञान होताना त्या ठिकाणी जसं माहिमभट्टांची प्रथम भेटीची लीळा आहे आणि त्यामध्ये हा हस्तीचा दृष्टांत त्या लीळेमध्ये स्वामींनी सांगितलेला आहे. स्वामींचं अवस्थान डोमेग्राम या ठिकाणी राजमठामध्ये स्वामी त्या राजमठाच्या ओट्यावर उपविष्ट आहेत. आणि माहिमभट्ट हे अनेक षडशास्त्र संपन्न आहेत. अनेक लोकांना त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या चर्चेमध्ये अनेकांना हरवलेलं आहे, स्वतः जिंकलेले आहेत. आणि मग त्यांना ती एक सवय लागली. या ज्ञानाचा उपयोग कधीही आपल्या उद्धरणासाठी म्हणून केला गेला पाहिजे, आपल्या वैयक्तिक प्रगतीसाठी म्हणून तो केला गेला पाहिजे. व्यवहारातलं ज्ञान असेल तर त्याच्यातनं तुम्ही तुमची व्यावहारिक प्रगती करा किंवा वैचारिक प्रगती त्याच्यातनं तुम्ही करा. वांचून कुठलंही ज्ञान जे आहे ते इतरांचं नुकसान करण्यासाठी म्हणून त्याचा उपयोग करू नका. म्हणजे त्या भूमिकेतनं किंवा त्या भावनेतनं त्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला करायचा नाही आहे. याची दक्षता जी आहे ती दक्षता आपण घेतली पाहिजे. परंतु बहुतांशी काय होतं की ज्ञान झाल्यानंतर त्याचा आपण अनुपयोग घेत असतो की मला किती येतं आहे आणि कुणाला किती येत नाही आहे याचं मूल्यमापन आपण सतत करत राहतो. माहिमभट्टांच्या बाबतीमध्ये ती गोष्ट झालेली आहे. आणि मग त्यांचे गुरु मामा आणि सासरे असले गणपत आपयो यांनी स्वामींच्या संदर्भामध्ये त्यांना कल्पना दिलेली आहे. आणि त्या अनुषंगाने माहिमभट्टांनी ती तयारी केलेली आहे की स्वामींशी बोलायचं आपल्याला. परंतु ते कोण आहेत, महात्मे आहेत का, मग ते काही संस्कृत वगैरे बोलतात का? ते संस्कृत नाही बोलत पण ते मराठी चांगलं बोलतात. मग त्यांना वाटलं महात्मा आहेत, साधू आहेत आणि संस्कृत बोलत नाहीत, मराठी बोलतात. असं नाही. म्हणजे महात्मा म्हणजे त्यांना संस्कृत बोललंच पाहिजे. म्हणजे इथे भाषेला महत्त्व आलं, तत्वज्ञानाला महत्त्व नाही. एखादा व्यक्ती किती हुशार आहे त्याहीपेक्षा त्याला इंग्रजी येतं का, त्याला इंग्रजी येत नसेल तर तो अज्ञान आहे असं आपण समजतो आत्ताच्या काळामध्ये. तसं त्या काळामध्ये संस्कृत भाषा होती.
संस्कृत येत नाही म्हणजे त्या जीवाला काहीच येत नाही, अशा प्रकारची ती भूमिका आहे. आणि म्हणून ते म्हणाले की जर का ते मराठीमध्ये बोलले तर मी संस्कृतमध्ये बोलेन, आणि मग संस्कृत तर त्यांना येतच नाही म्हणजे मी भाषेच्या माध्यमातून जिंकेन. मुळामध्ये म्हणजे आपल्या जिंकण्या किंवा हरण्यामध्ये भाषा नाही आली पाहिजे, तत्वज्ञान आलं पाहिजे, सिद्धांत आला पाहिजे. एखाद्याला जर का ती भाषा येत नाही आणि आपण ती भाषा बोलून त्याला गप करणं, याला जिंकणं असं म्हणत नाही किंवा त्याला हरवणं असं म्हणत नाही. सिद्धांत सिद्धांत मांडणे आणि त्यामध्ये जर का त्यांचा सिद्धांत आपण खोडून काढला आणि मग जर का त्यांच्याकडे कुठला विषय बोलायला नाही आता, तर मग मात्र आपण जिंकलो असा अर्थ होऊ शकेल. परंतु जर का आपल्यापेक्षा परत त्यांच्याकडे काही सिद्धांत कालांतराने येत असतील, तर मात्र आपली जी जीत आहे ती त्या तेवढ्या पुरतीच मर्यादित आहे. आणि म्हणून इथे माहीम भट्ट त्या तयारीनिशी आले आणि गणपत आपयो त्यांना घेऊन आलेले आहेत. माहीम भट्टांना दोघे निघाले आणि मग माहीम भट्ट अवघी मनन स्थळे मनन करू लागले. म्हणजे अवघी स्थळे म्हणजे जेवढं काही त्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा काय काय मांडायचं आहे, काय काय विचारायचं आहे. पण म्हणतो ना, काय बाबा आलेले आहेत त्यांना काय विचारून घ्या तुम्हाला प्रश्न, मग आपण आपले काही 4-5 प्रश्न पडलेले आहेत ते आपण विचारतो. किंवा वाचन करताना काही शंका निर्माण झालेले आहेत ते आपण हे करतो येता येता, की बाबा काय काय विचारायचंय, हे विचारायचं, हे विचारायचंय. अशा प्रकारे इथे माहीम भट्ट विचारायचं नाही, काय बोलायचंय आपल्याला आणि कसं अडवायचं आहे. आतापर्यंत सगळ्यांशी कशी चर्चा केली, कसं अडवलं, तशा प्रकारे यांना पण अडवायचं. आणि म्हणून ती सगळी स्थळे मनन करत आहेत, चिंतन त्यांचं सुरू आहे. ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेपू करीन, ऐसे बोलती तरी ऐसा आक्षेपू करीन. ते जर का असं बोलले तर मी असा आक्षेप करेन, ते तसं बोलले तर मी तसा आक्षेप करेन. अशा प्रकारे ही तयारी कधी करावी लागते माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला चर्चा करायची असते तेव्हा चर्चा करताना ही तयारी करावी लागत नाही की ते असे बोलले तर मी त्यांना हे उत्तर देईन, तसं बोलले तर ते उत्तर देईन. हे जेव्हा भांडायचं असतं तेव्हा ही तयारी करावी लागते. जेव्हा आपण भांडायला जातो ना, तेव्हा मग आपण त्यांनी असं म्हटलं ते आपण असं म्हणू, त्यांनी तसं म्हटलं तर आपण तसं म्हणू. चर्चेमध्ये असं नसतं. ज्ञान चर्चेमध्ये आपण काय बोलतोय त्यावर त्यांचं काय उत्तर येणार आहे त्यावर मग आपल्याला ठरणार आहे, आत्ताच ठरणार नाही ते. ज्ञान चर्चेमध्ये आणि वादामध्ये हा फरक आहे. वादामध्ये कधी कधी आपल्याला अंदाज असतो, वकिलाला माहिती असतं की आपण हा विषय मांडला की समोरचा वकील कुठला विषय मांडणार आहे, मग त्यावर आपल्याला कुठलं कलम सांगायचं आहे. हा वादाचा विषय, तिथे या सगळ्या गोष्टी ठरतात. चर्चेच्या विषयामध्ये आपल्याला उत्तरच माहिती नसतं आणि त्याच्यामुळे प्रश्न केल्यानंतर उत्तर काय येणार आहे आणि मग त्या उत्तरावर विचार करून त्याचं खंडन करायचं आहे. खंडन कसं करायचं? सिद्धांत सांगून. त्याच्यामुळे चर्चेमध्ये उलट माणसाने बोलण्यापेक्षाही तिथे ऐकण्याचा भाग जो आहे तो जास्त ठेवला पाहिजे, की काय आपल्याला नवीन ऐकायला मिळणार आहे. ग्रहण शक्ती जी आहे ती आपली घ्यायची असते. आमचे स्वामी सांगतात की पशु असे ते आडीदरडी ते चरतं आणि मग बसून एका ठिकाणी ते रवंथ करतं. म्हणजे घेण्याचं कार्य आधी, त्याच्यानंतर चिंतनाचं कार्य नंतर, आणि मग त्याच्यातनं एखादा विषय नाही समजला वगैरे मग प्रश्न. म्हणजे अशा प्रकारे जर का आपण गेलो तर घेण्याच्या वेळेला लगेच आपल्याला प्रश्न विचारण्याची भूमिका नसली पाहिजे, त्यावेळी घेण्याचीच भूमिका असली पाहिजे. असं मामाजी आम्हाला सांगतात की श्रवण करताना कधी लिखाण करू नये. कारण की काय होतं की ते लिहिलं जातं जसंच्या तसं, पण ते काय लिहिलेलं आहे आणि कशाच्या निमित्ताने लिहिलेलं आहे, कुठला विषय होता, हे 1 महिन्याने आपल्याला सांगता येत नाही. किंवा एखाद्या वर्षाने आपण ते जर का लिहिलेलं वाचलं तर आपल्याला हे लक्षात येत नाही की हा विषय कधी सांगितला आणि का सांगितलेला आहे. आणि त्यावेळेला जर का तुम्ही योग्य पद्धतीने ते ऐकून घेतलं, चांगल्या प्रकारे श्रवण केलं आणि जर का समजून घेतलं तर नंतर तुम्हाला लिहिता येतं. आता लिहिताना ऐकताना एकदा तुमचं लक्षपूर्वक ऐकलं
आणि ऐकलेलं लक्षात ठेवलं, लक्षात ठेवलेलं परत लिहिलं, लिहिताना परत त्याचं एकदा मनन झालं, म्हणजे दोनदा तीनदा तो विषय तुमच्या डोक्यामध्ये पक्का झाला आणि जेव्हा केव्हा तुम्ही परत वाचाल त्यावेळेला परत त्याचं ते मनन जे आहे ते मनन त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून माहीमभट्ट जे आहेत, माहीमभट्ट मात्र चर्चेच्या तयारीने येत नाही, ते वादाच्या तयारीने त्या ठिकाणी येत आहेत. आणि मग गणपत आपल्यांना काही गावामध्ये काम होतं, बामाठाणपर्यंत पोहोचले आणि मग पिंपळे वामन भट जे स्वामींच्या भेटीला चाललेले आहेत त्यांच्याकडे माहीमभट्टांना सोपवून दिलं आणि सांगितलं की तुम्ही स्वामींच्या भेटीला चाललेले आहात तर यांना घेऊन जा सोबत. आणि ते माहीमभट्टांना घेऊन आले. त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं. स्वामींचं अवस्थान राजमठामध्ये आहे. भितरीला ओट्यावरी स्वामींचा उद्याचा पूजाअवसर, सकाळचा पूजाअवसर संपन्न झालेला आहे आणि आतमधल्या ओट्यावर पूर्वाभिमुख आसन असे. आतमधल्या ओट्यावर स्वामींचं पूर्व दिशेला स्वामींचं मुख आहे. म्हणजे राजमठामध्ये आतमध्ये जर का आपण गेलो तर रिगत्या डाव्या हाता उत्तर दक्षिण ओटा आहे. त्या ओट्यावर स्वामींचं अवस्थान आहे. पद्मासनी स्वामी बसलेत किंवा त्या आसनावर स्वामी सपूजित असे बसलेले आहेत आणि पूर्व दिशेला म्हणजे शिन्नस्थळीकडे आमच्या स्वामींचे श्रीमुख आहे. आणि गोसाव्यांच्या श्रीकंठी गळदंडा, श्रीकंठी गळदंडा आहे म्हणजे फुलांची माळ आहे. श्रीमुखी तांबूळ, श्रीमुखामध्ये तांबूळ आहे. भाळ प्रदेशी चंदनाचा आडा आणि भाळ प्रदेशी चंदनाचा आडवा टिळा स्वामींना लावलेला आहे असं त्यांनी पाहिलं. आणि पिंपळे वामन भटी स्वामींना दंडवते घालतात, श्रीचरणा लागतात. स्वामींचं जे काही यथाचित पूजन वगैरे सगळं ते करतात. माहीमभट्ट स्वामींना बघतात, काया प्रणित करतात म्हणजे वागतात स्वामींच्या समोर, दंडवत करतात. मग दोघे गोसाव्यांजवळी बैसले, दोघेही स्वामींजवळ बसतात. माहीमभट्टी गोसाव्या ते देखिले आणि मागील अवघेची विसरले. माहीमभट्ट स्वामींकडे बघतात आणि मागील अवघेची विसरले म्हणजे काय तयारी करून आलेले होते ती अवघी तयारी जी आहे ती अवघी तयारी ती चर्चा करायची आहे किंवा वादात्मक काही बोलायचं आहे किंवा हरवायचं आहे किंवा जिंकायचं आहे हे सगळं काही विसरून गेले. ती जी काही तयारी होती ती. आणि तदनंतर आता सगळं बोलण्याचे विषय, जसं आपण एखादी भाषणाची तयारी करतो आणि सगळी तयारी असते परंतु समोरून उभं राहिलो बोलायला आणि समोर सगळ्यांना बघितलं की सगळं विसरून जातं, सगळं पाठांतरच असतं. पण सुरुवात काय करायची काही सुचत नाही, सगळं तिथल्या तिथे सगळं थांबून जातं. तसं माहीमभट्टांचं झालं. आणि मग नावेक पिंपळे वामन भट स्वामींजवळ बसलेले होते आणि मग ते निघालेले आहेत. दंडवत केला त्यांनी स्वामींना आणि ते म्हणतात माहीमभट्टो चाला ना. आता माहीमभट्ट जे आहेत हे त्यांच्यासोबत आलेले नाही आहेत, हे गणपत आपयांसोबत आलेले आहेत. पण स्वामींकडे मात्र त्यांच्यासोबत आलेले आहेत. त्यांच्या घरापर्यंत गणपत आपयांसोबत आलेत आणि तिथून मग बादाठाणवरून किंवा भामाठाणवरून ते स्वामींच्या इथे पिंपळे वामन भटांसोबत माहीमभट्ट आलेले आहेत. म्हणून निघताना ते काय करतात की माहीमभट्टांना पण चाला माहीमभट्टो म्हणून त्यांना निघायला सांगतात. तेव्हा माहीमभट्ट उगेची, माहीमभट्ट काहीच बोलत नाहीत. स्वामी म्हणतात तुम्ही तव चाला. आता ते उत्तर कोणी दिलं पाहिजे? माहीमभट्टाने दिलं पाहिजे. पण माहीमभट्ट स्वामींना बघून सगळे विसरलेले आहेत. आता जे उत्तर माहीमभट्टाने दिलं पाहिजे त्यांचं उत्तर कोण देतात? स्वामी देतात. म्हणजे मी नेहमी सांगत असतो की देवासाठी जर का आपण काही गोष्टी बाजूला केल्या, हातातलं काम आहे ते आपण म्हटलो की आम्हाला एवढे काम असतं की मग ते निरूपणाला यायला वेळ मिळत नाही, मंदिरात यायला वेळ मिळत नाही, देवपूजा करायला वेळ मिळत नाही. परंतु जर का आपण थोड्या वेळासाठी आपल्या हातातलं काम जर का बाजूला ठेवलं तर तुमच्यामुळे जे काम अडणार आहे ते खूपसं काम जे आहे किंवा काही गोष्टी आहेत ते परमेश्वर मार्गी लावत असतात.
म्हणजे परमेश्वर त्याच्यातनं बरोबर तुम्हाला वाट दाखवत असतात. त्या ठिकाणी तुमच्यामुळे ज्या काही अडचणी निर्माण होणार आहेत, परंतु तुम्ही जर का देवाकडे जर का आलात, आमचे भटोबा जे आहेत ते सर्व सोडून आलेले आहेत, परंतु स्वामींनी त्यांच्या परिवाराची व्यवस्था जी आहे ती व्यवस्था लावलेली आहे. ते सहाय्य परमेश्वराने आमच्या केलेलं आहे. म्हणून माहीम भट्टांना जे उत्तर द्यायचं आहे ते उत्तर आमचे स्वामी माहीम भट्टांतर्फे देतात की तुम्ही पुढे जा. हे त्यांना असू आवडेल तोपर्यंत ते राहतील. मग स्वामींनी माहीम भट्टांना प्रश्न केलेला आहे. आपल्याला तो भरपूरसा वृत्तांत आपल्याला माहिती आहे की स्वामींनी त्यांना विचारलं की आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काय प्रतीती आत. म्हणजे बहुतांश वेळा असं होत असेल की माहीम भट्ट जे आहेत कुठे चर्चेला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक वेळी माहीम भट्ट काहीतरी प्रश्न करत असतील, परंतु इथे काय झालेलं आहे, स्वामींनी पुढाकार घेतलेला आहे. कारण माहीम भट्टांना आता काही सुचत नाही आहे, त्यावेळा स्वामींनी तो प्रश्न केलेला आहे. आणि आत्यंतिक संस्कृती छेद म्हणजे आत्यंतिक म्हणजे कायमस्वरूपी या जन्म मृत्यूपासून चुकू आपण, असं काही तुमच्याकडे आहे का? तुम्हाला काही माहिती आहे का? आत्यंतिक आणि अपेक्षित मोक्ष आहे. आत्यंतिक मोक्ष म्हणजे कायमस्वरूपी मोक्ष, आणि अपेक्षित मोक्ष म्हणजे काही वेळासाठी म्हणून तो मोक्ष आहे. जसं आहे की स्वामींनी दृष्टांत सांगितलेले आहेत, त्याच्यामध्ये अन्नाचा दृष्टांत सांगितला की अन्न खाल्ल्याने काय होतं, भूकही जाते आणि तृप्ती पण होते, परंतु अमर होतो का त्याच्यानी जीव? म्हणजे ते अन्नामुळे जे काही सुख मिळत आहे ते आत्यंतिक नाहीये, ते अपेक्षित आहे. परंतु अमृत जर का ग्रहण केलं तर कायमस्वरूपी म्हणजे एक प्रकारे या सृष्टीमध्ये तरी तो अमर झालेला आहे. आता त्याला भोजन वगैरे करायची तशी काय आवश्यकता नाही, म्हणजे आत्यंतिक असं धरून चला या सृष्टीपर्यंत. म्हणजे अमृतस्थानी ईश्वर प्राप्ती जर का घेतली तर परमेश्वराच्या प्राप्तीमुळे आत्यंतिक मोक्ष मिळणार. म्हणजे कायमस्वरूपी जन्म मृत्यूपासनं तो जीव, सुखादुःखापासनं तो जीव, पाप पुण्यापासनं तो जीव, जीव देवता प्रपंचापासनं तो जीव कायमस्वरूपी मुक्त होणार आहे. आणि जर का अन्नाच्या दृष्टांतानुसार बघितलं तर तिथे अपेक्षित मोक्ष आहे, ते देवतेच्या फळाने सुद्धा मोक्ष होणार, सुख फळामध्ये तो जीव जाणार, परंतु ते काही कालावधीसाठी मर्यादित मौले गणनात्मक आहे. ते एका विशिष्ट वेळाने त्या जीवाला तिथून परत मृत्यूलोकामध्ये पाठवल्या जाईल, मनुष्य देहात पाठवलं जाईल, विविध कर्मफळांमध्ये तो जीव जाईल. परंतु परमेश्वरापासून झालेला जो मोक्ष आहे त्यातनं परत जीव इकडे तिकडे कुठे जाणार नाही, तो ईश्वराच्या स्वरूपामध्ये आणि आनंदच परमेश्वराचा जो आहे तो घेणार आहे. आणि म्हणून इथे सांगितलं, विचारलं जेव्हा स्वामींनी, तेव्हा माहीम भट्टांनी थोडं उलट उत्तर स्वामींना दिलं. बाईसांनी थोडंसं माहीम भट्टांना ते घागरा बांधो आदरीला, म्हणजे बाईसांनी काही अपशब्द आहेत ते माहीम भट्टांना बोललेले आहेत, स्वामींनी त्यांना थांबवलेलं आहे. आणि मग स्वामींनी परत माहीम भट्टांना विचारलं की तुमच्या ज्ञानानुसार सांगा बरं की आत्यंतिक संस्कृती छेद होय ऐसी काही प्रतीती तुम्हाला आहे का, आणि आहे तर कशी आहे ना? माहीम भट्ट म्हणतात, कर्म की जे कर्मातव शुद्ध अंतकरण होय. म्हणजे चांगलं कर्म करावं, चांगलं कर्म केलं की शुद्ध अंतकरण होतं, अंतकरण चांगलं होतं, आणि शुद्ध अंतकरणे वैराग्य उपजे. शुद्ध अंतकरण जर का झालं तर वैराग्य त्याच्यातनं उत्पन्न होत असतं, आणि वैराग्यामुळे ज्ञान होतं. म्हणजे वैराग्य जर का निर्माण झालं की मग ज्ञानाची प्राप्ती होते, आणि ज्ञान झाल्यानंतर ज्ञानोदय मोक्ष, ज्ञानामुळे मोक्ष मिळतो असं त्यांनी सांगितलं. स्वामींनी त्यांच्या त्या उत्तराचं खंडन केलेलं आहे. स्वामी म्हणतात, नित्य निमित्तके कर्मे तिये प्रतिदिनीच्या प्रतिवाया परिहारा गेली. नित्य नैमित्तिक, नित्य कर्म किंवा कुठल्या तरी निमित्ताने केलेले कर्म, ते त्या कर्माच्या संबंधित जी काही क्रिया केल्या जाते त्या क्रियेच्या माध्यमातून जे काही
पाप पुण्य कर्म किंवा प्रतिवायू वगैरे त्याच्यामध्ये ते मोजल्या गेलं. कामिके तिये फळा गेली आणि काही नवस हेतुपूर्वक जर का काही गोष्टी केल्या तर त्याचं फळ मिळालं, म्हणजे त्या क्रियेचं फळ तुम्हाला मिळालं काहीतरी, म्हणजे ते कर्म सुद्धा संपलं. आणि जे नित्य नैमित्तिक आहे त्याचे सुद्धा तुम्हाला कर्म लागलं, पाप पुण्य कर्म लागलं. आणि मग मा के असे कर्म, मग कर्म कुठे शिल्लक आहे? आणि कर्मच जर का नाही तर काही सेनी अंतकरण शुद्ध होईल बरं? कर्मच नाही शिल्लक राहिलं, त्या कर्माचे फळ जर का भेटलेले आहेत, मग आता आपल्याला जसं नाही का बहुतांशी लोक जे आहेत ते सहेतुक देवधर्म करतात, म्हणजे उठसूट त्यांचं नवस जाप्य खेट, नवस जाप्य खेट, आणि ते म्हणतात आम्ही भरपूर देवदेव करतो बरं का, भरपूर देवदेव करतो, तरी देखील आम्हाला हे दुःख का, ते दुःख का? तर यदा कदाचित तुम्ही कुठल्या तरी हेतुपूर्वक काहीतरी देवधर्म केला असेल तर त्याला देवदेव करणं म्हणत नाही बरं का. ते तुम्ही तुमच्या कामापुरतं तिथे आलेले आहात, तुम्ही तुमच्या कामापुरतं काहीतरी मागितलं आहे आणि तुम्ही तुमचं काम ते पूर्ण व्हावं म्हणून स्मरण करता किंवा अजून काहीतरी गोष्टी तुम्ही त्या निमित्ताने करत आहात, त्याला देव धर्म करणं असं म्हणत नाही. तुमच्या मोबदल्यानुसार ते तुम्ही केलेलं आहे. म्हणजे इत्यादी प्रकारे तुम्ही कोणाला पूर्णपणे मदत करत असाल तर ती मदत होते, पण त्या बदल्यामध्ये तुम्ही पण काहीतरी घेत आहात, मग त्याला मदत म्हणता येईल का? त्याला मदत नाही म्हणता येत. तशा पद्धतीने इथे आपण कुठल्या ना कुठल्या हेतूने देवधर्म करत असतो. त्याला देवधर्माचं नाव देतो आपण, मुळामध्ये आपण आपले ज्या काही गोष्टी असतात त्या देवाकडनं पूर्ण करून घेण्याचा आपला प्रयत्न असतो, आणि त्या बदल्यामध्ये यदा कदाचित नवस जाप्य आणि सहेतुक क्रिया जर का केल्या तर त्याचं फळ माया देत असते, परमेश्वर देत नसतात. निरहेतुक जे काही कर्म केल्या जातं त्याचं फळ मात्र परमेश्वर देतात आणि सहेतुकाचं माया देते. मग त्या बदल्यामध्ये आपल्याला काहीतरी मिळालं. आता मिळाल्यानंतर तुम्ही जे देवाचं नावाने जे पण काही केलं त्याच्या मोबदल्यात आता तुम्हाला काहीतरी मिळालं, आता देवधर्म शिल्लक राहिला का? आता तुम्ही त्या क्रिया केलेल्या आहेत त्याचं अजून देव वेगळं काहीतरी देईल का तुम्हाला? जे पाहिजे होतं त्या बदल्यामध्ये ते दिल्या गेलेलं आहे. आता परमेश्वर त्याच्या बदली दुसरं काही देणार नाही. तुम्ही 10 रुपये दिले आणि 10 रुपयाची वस्तू दुकानदाराने तुम्हाला दिली, आता याच्या वेगळं परत अजून तो काही देईल का? व्यवहार संपलेला आहे. तुम्ही द्रव्य दिलं, तेवढ्या मूल्याचं त्यांनी वस्तू दिली. तसं तुम्ही काहीतरी हेतू पुरस्कर काहीतरी क्रिया केली आणि त्या बदल्यामध्ये तुम्हाला ती क्रिया तुमची पूर्ण झाली. आता देवाचा आणि तुमचा व्यवहार संपलेला आहे. आता तुम्हाला जर का मोक्ष पाहिजे तर तुम्हाला वेगळ्या क्रिया कराव्या लागतील. अजून तुम्हाला काही पाहिजे तर वेगळ्या क्रिया तुम्हाला कराव्या लागतील. आणि म्हणून स्वामी सांगतात की जर का कर्म शिल्लक नाही तर अंतकरण शुद्धता कशामुळे येईल? आणि अंतकरण शुद्ध नाही तर वैराग्य कुठून येईल? वैराग्य नाही तर ज्ञान कुठून येईल? आणि ज्ञानच नाही तर मग मोक्ष कुठून मिळणार आहे? एका क्रियेमध्ये 2 कर्मफळ मिळत नाही. एका क्रियेमध्ये एकच कर्म किंवा एकच काहीतरी फळ असेल, एकच फळ मिळत असतं. आणि म्हणून हे अवघेची लटिके, म्हणजे तुम्ही जो विषय मांडला हा लटिका विषय आहे, खोटा विषय आहे, आणि स्वामींनी ते खोडून काढलेलं आहे. नुसतं स्वामी म्हणाले नाही की तुम्ही म्हणता ते खोटं असं नाही बोलले, तुम्ही बोलले ते आम्हाला पटलं नाही असं स्वामी नाही बोलले. स्वामींनी त्यांचा जो काही विषय आहे त्याचं सिद्धांत मांडून त्याचं खंडन केलेलं आहे, आणि ते माहीम भट्टांच्या कुठेतरी लक्षात पण आलं. आणि मग स्वामी सांगतात की अविद्यायुक्त जीवा स्वतः ज्ञान न संभवे. अविद्यायुक्त जीव जो आहे त्याला स्वतःला ते ज्ञान असं मिळणार नाही, किंवा ते ज्ञान त्याला होणार नाही की असं बघितलं की लक्षात येणं. जसं आपण काहीतरी सेवा दास्य वगैरे असतं त्याच्यामध्ये अनेक लोक येतात आणि ते पटापट आले की बरोबर त्यांची त्यांची सेवा ते घेतात. एखादी व्यक्ती असते ती उभीच राहिलेली असते, ती काहीच करत नाही, कारण की त्याला लक्षातच येत नाही काय सेवा आहे. त्याला सेवा करायची नसते तो भाग वेगळा, परंतु कधी कधी सेवा करायची पण असते, पण सेवाच दिसत नाही. काय करू मी, काय करू, मला काहीतरी सांगा. तो याच्या मागे लाग, मला काहीतरी सांगा, मला काय. ते म्हणतात अरे तुला जे दिसेल तर कर तू पटकन.
म्हणजे सुचलं पाहिजे सेवा काय करायची आपल्याला. परंतु अविद्यायुक्त जीवा म्हणजे जर का सेवेचा अडथळा जोडलेला असेल तर मात्र सेवा समजत नाही. ज्ञानाचा अडथळा जर का जोडलेला असेल तर काय ज्ञान सांगितलं काही समजत नाही असं होतं. आणि जर का सेवेचा अडथळा नसेल तर त्या जीवाला पटापट सेवा त्या ठिकाणी दिसतात. ते बरोबर तो काहीतरी सेवा काढतोच त्याच्यातनं. आणि नंतर आपल्या लक्षात येतं अरे ही पण सेवा होती बरं का, आपल्या लक्षातच नाही आली. ती सेवा होती आपल्या लक्षात नाही आली. आपण म्हणतो सगळी तयारी झालेली आहे बरं का, आणि त्यांनी विचारलं फुलं काढली का, नाही फुलं नाही काढली. गंध काढला, नाही गंध पण नाही काढला. अरे मग विडावसर, नाही विडावसर पण बाकीच आहे. मग सर्व तयारी झाली म्हणजे आपल्याला वाटतं सर्व तयारी झालेली आहे, पण खूपशी तयारी बाकी असते, ती लक्षात येत नाही, कारण की त्या सेवेचा अडथळा आपण जोडलेला असतो आणि म्हणून आपल्याला काही सुचत नसतं. माहीम भट्टांना देखील स्वामींनी ते सांगितलं की अविद्यायुक्त जीवाला स्वतः ज्ञान संभवत नाही. मा का संभवे आणि का न संभवे, का संभवतं, कसं संभवू शकतं आणि अविद्या असल्यामुळे ते का संभवत नाही याच्यावर उघाणी प्रवर्तली, म्हणजे त्याच्यावर खूप चर्चा झालेली आहे. मग माहीम भट्ट म्हणतात की गणपतापांनी म्हटलं होतं की हे मराठी चांगलं बोलतात आणि खरोखर ते मराठी चांगलं बोलतायत. आता आपण संस्कृतमध्ये बोलूया. आणि मग संस्कृते उपन्यासू केला तव गोसावी अवलीळ संस्कृत बोलो आदरिले. त्यांनी संस्कृतमध्ये जेव्हा ते बोलायला लागले तर आमचे स्वामी अवलीळ म्हणजे सहजपणे, संस्कृत बोलायचं म्हटलं की आपल्याला सुद्धा थोडी तयारी करावी लागते, जिभेची, तोंडाची वगैरे, उच्चारण कसं करायचं, काय करायचं. मराठी वाचताना एवढी काही तयारी नाही करत आपण, पण संस्कृत वाचायचं म्हटलं आपण पण सावरून वगैरे बसतो थोडंसं, आणि ते वाचताना आपली पूर्ण लक्ष त्या शब्दांकडे, काना मात्रा वेलांटीकडे असतं. परंतु एखादी व्यक्ती जी संस्कृतमध्ये तरबेज असेल ती सहजपणे ती संस्कृत बोलते, त्यांना बोलताना असं काही वाटत नाही, शब्द अडखळत नाही. जो व्यक्ती इंग्रजी शिकलेला आहे त्याला इंग्रजी बोलताना थोडंसं अवघड जातं, परंतु जो इंग्रजीच आधीपासनं त्याच्यामध्येच तो असेल तर त्याला ते बोलायला थोडं सोपं जात असतं. एरवी विचार करून बोलावं लागतं. पण आमचे स्वामी अवलीळ म्हणजे इतकं सहज बोलत होते की ते माहीम भट्टांनी ते ऐकलं. गोसावी जे प्रयोग बोलती ते तया श्रुतची नाही. आता नुसतं संस्कृत भाषा उत्तम प्रकारे बोलून चालणार नाही. संस्कृत मधले काही सिद्धांत आहेत ते स्वामींनी मांडलेले आहेत. आता भाषेची निर्मितीच, सृष्टीमध्ये जे पण काही आहे त्याची निर्मिती परमेश्वराच्या मनोधर्माने झालेली आहे. तशा प्रकारे भाषेची निर्मिती देखील आहे, हे सुद्धा सृष्टी निर्मितीचाच एक भाग आहे तो, आणि त्याच्यामुळे ती उत्पत्ती आहे. म्हणून कुठली पण भाषा घ्या, आपण म्हटलो की आमचे स्वामी गुजरातमध्ये अवतार घेतला, मग त्यांना मराठी कसं येत होतं, किंवा मग ते महाराष्ट्रात राहिले मग त्यांना दुसरी भाषा कशी येईल, आता ज्या भागामध्ये स्वामी आहेत ती भाषा कशी येईल. किंवा आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की आत्ता जर का आमचे स्वामी भेटले तर ते इंग्रजी बोलतील का, बोलतील की नाही बोलतील, स्वामी इंग्रजी बोलतील का आता भेटले तर, हो की नाही, येईल स्वामींना इंग्रजी. परमेश्वर आहेत ते, त्यांना सगळ्या भाषा येतात. म्हणजे हे लक्षात घ्या की परमेश्वराला आधी परमेश्वर आपण मान्य करायला आपल्याला शिकलं पाहिजे की ते परमेश्वर आहेत. कोणी म्हटलं की ते जर का चक्रपाणी महाराज आवर्दान देतात मग त्यांनी ज्ञान कसं काय दिलं जोगऱ्याला, अहो ते परमेश्वर आहेत. हा पण त्यांनी पराचा स्वीकार केला नाही, पराचा स्वीकार आहे पण तो आच्छादलेला आहे. म्हणजे त्यांना असं वाटतं की कसं काय बरं आमचे श्री प्रभू परदान देतात, मग त्यांनी कृमीला ब्रह्म कसं काय केलं, आवर्दान कसं काय दिलं. ते परमेश्वर आहेत, ते काहीही करू शकतात, फक्त त्यांनी तेवढ्या पुरतं नियम. म्हणून देवाला देव आधी समजून घ्या. म्हणून आमचे स्वामी विचारतात की बाई देव जाना, परमेश्वर लक्षात आले का तुम्हाला, परमेश्वर म्हणजे नेमकं काय, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, काहीही करू शकतात परमेश्वर.
इतकं सामर्थ्य म्हणजे सर्वांपेक्षा. म्हणून त्यांना काय म्हटलं, परमेश्वर, परम ऐश्वर्य त्यांच्याकडे आहे. इतर देवतेचं पण एकमेकांवर ऐश्वर्य आहे, पण परमेश्वराचं ऐश्वर्य सगळ्यांवर आहे. आणि म्हणून ते परम चालीचं ऐश्वर्य, म्हणून ते परमेश्वर असं त्यांना म्हटलं जात असतं. आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला पडला नाही पाहिजे की जसं आमचे स्वामी म्हणतात बाईसांना, बाई पोरी अन्य वार्ता करतात बरं का उंच मठामध्ये. स्वामी आता राजमठात आलेत, बाईचा विचारतात बाबा केवी जाणती, म्हणजे स्वामींना कसं काय माहिती. आता तो स्वाभाविक प्रश्न आहे बरं का. आता हा प्रश्न आपण नाही केला पाहिजे, बाईसांनी तो केलेला आहे. प्रसंगोचित तिथे ते स्वाभाविकपणे तो विचारला गेलेला आहे. वाचून आमचे स्वामी कोण आहेत, परमेश्वर आहेत. त्यांना आपण सर्वज्ञ म्हणतो, सर्वच त्यांना ज्ञात आहे. कोण काय बोललं, कोण काय बोलत आहे, कोण काय बोलणार आहे, हे बहुतांशी परमेश्वराला सगळं माहिती आहे. आणि मग माईम भट्टांना जे ऐकिवत नाही असे काही सिद्धांत आमच्या स्वामींनी मांडले आहेत. ऐसी घडिया चारी संस्कृती उगानी झाली, म्हणजे 4 घडिया संस्कृतमध्ये ती उघाणी चर्चा त्यांची झालेली आहे. संस्कृतमध्ये देखील आमच्या स्वामींनी त्यांना निरुत्तर केलं. आणि मग माहीम भट्ट उगेच राहिले. आणि मग स्वामी म्हणतात, सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेना, एके परमेश्वरे विण. सृष्टीमध्ये काही जरी तुम्ही केलं तरी तुमची दुःखापासनं मात्र मुक्तता होत नाही एका परमेश्वराच्या शिवाय. आणि सृष्टीमध्ये जीव जेतुलेही करी, तेतुलेनी काही सेनही न मुंचे. सृष्टीमध्ये जीव देवता प्रपंचा संदर्भामध्ये तुम्ही काहीही करत असाल तर त्याच्यापासून दुःखातनं आपली मुक्तता होणार नाही. तुम्ही किती संपत्ती गोळा करा, किती माणसं जोडा, किती काही देवता भक्ती करा, नाही तर काही करा, दुःखापासनं मुक्त आपण होत. आपले खूप लोक ओळखीचे म्हणून आपण दुःखमुक्त असतो का, तर उलट ते दुःखदायक पण असतं कधी कधी. आपल्याकडे खूप संपत्ती आहे म्हणजे आपण दुःखमुक्त आहोत का, न ते कधी कधी दुःखाला आपल्याला बहुतांश वेळा कारणीभूत ठरत असतं. आणि म्हणून स्वामी सांगतात की एक वांचोनी, म्हणजे परमेश्वराशिवाय आपल्याला कोणी दुःखमुक्त करू शकत नाही. माहीम भट्ट विचारतात, ते एक सृष्टी अंतर्वृत्ते होय आणि जीवाचे करण होय, तरी तेने का मुंचावे आणि येणे का न मुंचावे. म्हणजे या मी जे सांगतो ते पण या सृष्टीमधलं आहे, तुम्ही जे सांगता ते या सृष्टीमध्ये घडतं आहे. आणि जीवाच्या करण आहे दोन्हीच्या ठिकाणी. मग तुम्ही जे सांगतात त्याच्यातनं जीवाला मोक्ष मिळणार आहे आणि मी जे सांगतोय त्याच्यातनं जीवाला मोक्ष मिळणार नाही, असं का बरं. आणि मग स्वामी तिथे सांगतात, तो जीवाचा स्वभाव म्हणून, स्वभाव प्रगटे ते जीव मुंचे. स्वभाव म्हणजे स्वधर्म, स्वभाव म्हणजे काय, स्वधर्म. परमेश्वर अशा स्वभाववत जीवाला प्रगट झाला पाहिजे. जसं स्वभावा वेगळा जीव होऊ शकत नाही तसं परमेश्वरा वेगळा जीव होता कामा नये. अशा प्रकारे परमेश्वराला आपण स्मरलं पाहिजे. आणि मग माहीम भट्ट ते बुजवून गेले. माहीम भट्ट लक्षात घेतात की स्वामींना काय बोलायचं आहे, माहीम भट्टांच्या लक्षात आलं. आणि तदनंतर आमच्या स्वामींनी माहीम भट्टांना काही वचनांचं निरूपण केलेलं आहे. सृष्टीमध्ये परमेश्वर अवतरेती इथून स्वामींनी माहीम भट्टांना उद्धरण प्रकरणाची वचने त्या ठिकाणी निरूपण केलेली आहे. आणि मग माहीम भट्ट विचारतात, जी जी सन्निधान ते कैसे. स्वामी म्हणतात, ते ऐसे म्हणून आपण्याकडे श्रीकर दाखविले. या ठिकाणी स्वामींनी पंचकृष्ण प्रकरणाचं निरूपण केलेलं आहे की परमेश्वराचं दास्य केल्याने जीवाची संस्कृती बंधनापासून मुक्तता होते. दास्य म्हणजे काय, तर म्हणितले करण. देवाने जे सांगितलेलं आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि ते करत असताना त्या ठिकाणी परमेश्वराच्याच वचनांना समोर ठेवून ते आपल्याला करायचं आहे. त्याच्यामध्ये तुमची शोक्ती, तुमची शास्त्रोक्ती किंवा लोकोक्ती त्याच्यामध्ये टाकून चालणार नाही. फक्त ईश्वरोक्तीच्याच माध्यमातून ते आपल्याला करायचं आहे.
मग दास्य करायचं तर कुणाचं करायचं, मणितलेकरण कुणाचं करायचं, तर परमेश्वराचं. तर परमेश्वर ते कोण? जैसे द्वापरी श्रीकृष्ण चक्रवर्ती. कृष्ण महाराजांचं नाव सांगितलं, ते म्हणाले ते युगही गेलं आणि अवतारही आता नाही आहेत विद्यमान, त्यांच्या सोबत राहावं लागेल, मग ते ज्ञान सांगतील, ते मणितलेकरण सांगतील. मग दत्तात्रय प्रभूंचं नाम घेतलेलं आहे, ते अमोघ दर्शन आहे, ते दर्शनच देत नाहीत, दास्य कसं घडेल? चक्रपाणी महाराज आहेत, त्यांनी तर कामाख्या निमित्त पुरत त्यागलेलं आहे. मग आता श्री प्रभू महाराज आहेत रिद्धपूरला, आणि ते ऐकल्यानंतर प्रतीती आली, पण सविशेष असं काही त्यांना वाटलं नाही. आणि मग त्यांनी परत विचारल्यानंतर त्या ठिकाणी स्वामींनी सांगितलेले जैसे प्रतिष्ठा आणि हे, आणि आपल्याकडे स्वामींनी काय केलेले, श्रीकरे दाखविले, आणि जीवासी बोध आणि बोध शक्ती ते येथोनी किंगा ते तो गोसावी हस्तीचा दृष्टांत माईम भटांना स्वामी निरूपण करतात. जीवाला बोध आणि बोध शक्ती ते परमेश्वरापासूनच होतं असं स्वामींनी त्या ठिकाणी निरूपण केलं. आणि मग हस्तीचा दृष्टांत सांगतात. हस्ती आला, गावामध्ये हत्ती आलेला आहे, तेथ जात्यंद हस्ती पाहू गेले. तिथे जात्यंद म्हणजे जन्मापासूनच जे आंधळे आहेत ते हत्ती बघण्यासाठी म्हणून गेलेले आहेत. एके पाव देखिला, एकाने काय केलेलं आहे, त्या हत्तीचा पाव देखिला. देखिला म्हणजे त्याला स्पर्श केलेला आहे, कारण ते आंधळे आहेत, डोळ्यांनी त्यांना दिसत नाही. स्पर्शाच्या माध्यमातून तो देखिला आहे. जसं रुंबण्याच्या दृष्टांतामध्ये ते येतं, त्याने अंगणी तथा कोठा रुंबणे देखिले, तो आंधळा आहे, देखिले म्हणजे स्पर्शाच्या माध्यमातून त्यांनी ते अनुभवलं. आणि तशा पद्धतीने कोणीतरी व्यक्ती आहे, तो सगळ्यांना घेऊन आलेला आहे की गावामध्ये हत्ती आलेला आहे बरं का, आणि ते सगळे बघायला आले. तर त्या ठिकाणी हत्ती बघायला एकंदरीत 1 2 3 4 5 6 जण हे आहेत. आणि या 6 पैकी प्रत्येक जण हत्तीच्या जवळ गेलेला आहे. एक गेला तो पायाजवळ गेला, म्हणजे सगळे सोबत आलेले आहेत, म्हणजे एकामागे एक चालत नाही आले. एकामागे एक चालत आले असते तर सगळे पायाजवळच गेले असते, सगळे सोंडेजवळच गेले असते एकाच वेळेला. परंतु हे असे विभागून सरळ असे आडवे चालत आलेले आहेत. एक जण कुठे आलेला आहे, हत्तीच्या पायाकडे आलेला आहे, आणि त्यांनी हत्तीच्या पायाला हात लावला. एकाने एक सोंडेजवळ पोचलेला आहे. एके कानू देखिला, एकाने कानाला हात लावलेला आहे, त्यांनी कानाला असं चाचपलेलं आहे. एके पाठी देखिली, एखादा पाठ जी आहे ती स्पर्श झाला पाठीचा. एके पोट देखिले, एकाला हत्तीचं पोट जे आहे त्याचा स्पर्श झालेला आहे. एके पूस देखिले, एकाने हत्तीच्या शेपटीला हात लावून बघितलेला आहे. असे एकूण हे सगळेजण आहेत. याचा क्रम कसा लक्षात ठेवायचा? एके पाव देखिला, हत्तीचा पुढचा पाय जो आहे, एकाने त्या पायाला हात लावला. आता पायाच्या पुढे काय आहे? पायाच्या पुढे काय असतं हत्तीच्या? हत्ती बघितलं का तुम्ही? हत्तीच्या पायाच्या पुढे काय आहे? सोंड आहे. दृष्टांत लक्षात कसा ठेवायचा? एके पाव देखिला, एके सोंड देखिली. सोंडेच्या वर काय आहे? कान. एके कानू देखिला, एके पाठी देखिली, कानाच्या मागे काय आहे? पाठ आहे. पाठीच्या खाली काय आहे? एके पोट देखिले, म्हणजे पोट, आणि मागे काय आहे? शेपूट आहे, म्हणजे शेवटी जो आहे. एकूण किती लोक झाले हे? पाव देखिला, सोंड देखिली, कानू देखिला, पाठ देखिली, पोट देखिले, आणि शेपूट पूस देखिली. म्हणजे या ठिकाणी एकूण 6 जण आहेत. त्या 6नी मिळून हत्ती बघितलेला आहे. आणि मग एके पूस देखिले, मग एकमेका संवादती, एकमेका संवादती, म्हणजे एकमेकांशी ते आता बोलतायत की मी पहिल्यांदाच हत्तीला स्पर्श केला बरं का. तो म्हणतो मी पण पहिल्यांदा, मी पण केला. 6च्या 6 म्हणतात आम्ही पहिल्यांदाच हत्तीला स्पर्श केलेला आहे.
एकमेका संवादती. छान वाटलं बरं का, हत्ती वगैरे असं तसं हे ते. अरे तू हस्ती देखिला, कसा होता हस्ती. मग ज्याने पाय बघितला तो म्हटला की काय हत्ती म्हणजे एकदम खांबासारखाच आहे. आता तो सोंड बघितलेला जो आहे तो म्हणतो अरे नाही रे बाबा, खांबासारखा कसा, हस्ती तो कसा आहे, मुसळासारखा आहे. म्हणजे मुसळाचं कसं असतं, एक टोक त्याचं बारीक असतं, एक टोक त्याचं जाड असतं, ते मुसळासारखं आहे असं तो म्हणतो. मग त्याच्यामध्ये तिसरा जो व्यक्ती आहे ज्याने कान बघितलेला तो म्हणतो तसं नाही रे बाबा, हत्ती हा सुपासारखा आहे. तुम्ही काय खांबाचा आणि मुसळीचा आकार सांगताय, तो सुपासारखा आहे. पाठी देखील येतो म्हणे हस्ती भिंतीसारखा. अरे तुम्ही हे कुठले आकार देताय सूप वगैरे, हत्ती भिंतीसारखा आहे म्हणजे पाठ कशी आहे, अशी चांगली रुंदीला लांबीला अशी त्याला जाणवली आहे, तर तेवढी भिंतीसारखी अशी लांबच्या लांब त्याची तो हत्ती आहे. आणि तदनंतर पोट देखील तो म्हणे हस्ती कोथळ्यासारखा, म्हणजे एक माप आहे, त्या मापासारखा तो हत्ती आहे, कोथळा. आणि पूस देखील येतो म्हणे हस्ती खराट्यासारखा. ज्याने शेपूट बघितलेली आहे तो म्हणतो या तुम्ही लोकांनी हत्ती बघितलेला नाही आहे. म्हणजे ते सांगितलं असेल त्यांनी कदाचित, असं दृष्टांतात नाहीये बरं का. आपण थोडं फक्त हे करायचं की तू बाबा खांबालाच वास्तविक हात लावला, हत्तीला हात लावलेलाच नसेल, तू तुझ्या हाताला मुसळच लागला असेल, तू हत्तीच्या सोंडेला हात लावलेलाच नसेल किंवा हत्तीला हात लावलेलाच नाहीये. हत्तीला हात मी लावला, हत्ती कसा आहे, खराट्यासारखा आहे. आता हे सगळे जात्यंध असल्यामुळे कोणाला कोण काय बोलताय कोणाच्याच काही लक्षात येत नाही. आणि मग त्या ठिकाणी ऐसे एकमेका उरोधिती. हत्ती बघितल्यानंतरचं पहिलं वाक्य काय आहे की एकमेका संवादती असं वाक्य आहे. परंतु संवादामध्ये विसंगती जर का आली, आपल्या बोलण्यामध्ये जर का एक विषय नसेल, एक शब्द नसेल, एक विचार नसेल, एक मत नसेल, की मग जो संवाद आहे ना तो संवाद बिघडतो आणि तो विसंवाद होत असतो. म्हणून मगाशी एकमेका ते संवादती, पण आता एकमेका उरोधिती, म्हणजे एकमेकांना ते विरोध करायला लागले बोलताना, की तूच बरोबर बघितला. ते म्हणतात नाही तू बरोबर बघितला नाही, तो म्हणतो तुमच्यापेक्षा मीच बरोबर बघितलेला आहे, मी काय खोटं बोलतोय का. दुसरा म्हणत मी खोटं बोलतोय का. असे विसंवाद त्यांचा तो तयार झाला. आणि मग तो सगळा गोंधळ ऐकून तयामध्ये डोळसू असे त्यांना घेऊन येणारा कोणतरी डोळस व्यक्ती आहे, ज्याला दिसतं. आणि तो म्हणतो की तयामध्ये डोळसू असे, तो म्हणे हा हस्तीचा एकू एकू अवयव होय. तो म्हणतो तुम्ही जे सगळेजण बोलताय ते सगळेजण चूक आहात आणि सगळेजण बरोबर पण आहात. तुम्ही जे बघितलेलं आहे ते सगळं बरोबर आहे, पण तुम्ही ज्या गोष्टीला तुम्ही हत्ती म्हणताय ते मात्र म्हणणं चुकीचं आहे. सगळ्यांनी बरोबरच बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एका अर्थाने बरोबर आहेत आणि एका अर्थाने चूक आहेत. आणि जर का संवादात्मक जर का म्हटलं हत्ती कसा आहे, तर त्यामध्ये तो संवाद त्यांनी हे केला पाहिजे होता, सगळ्यांचे वाक्य जोडले पाहिजे होते. पण तसं नाही झालं. सगळ्यांनी काय केलं, आपले वाक्य जे आहे ते स्वतंत्र ठेवलेलं असल्यामुळे तिथे विसंवाद तयार झाला. आणि ते म्हणतात हा हत्तीचा एकू एकू अवयव आहे. तुम्ही जे म्हणता खांबासारखा आहे, तर त्याचे पाय आहेत, एक त्याचं सोंड आहे, कान आहे, त्याच्यानंतर पाठ आहे, पोट आहे, शेपूट आहे. हा सगळा हत्तीचा एक एक अवयव आहे. परिहस्ती नव्हे, म्हणजे अवयवाला हत्ती म्हणता येत नाही. आपल्या हाताला फक्त हात म्हणता येतं, हाताला देह म्हणता येत नाही. डोळ्याला डोळा म्हणता येईल, पण डोळ्याला देह म्हणता येत नाही, संपूर्ण देह म्हणता येत नाही. तशा प्रकारे त्याला पाय म्हणता येईल, पण त्याला हत्ती नाही म्हणता येणार. सोंड म्हणता येईल, हत्तीची सोंड, हत्तीचा पाय, हत्तीचा कान, हत्तीची पाठ, हत्तीचा पोट, हत्तीची शेपूट म्हणता येईल, पण त्याला हत्ती म्हणता येईल का, नाही म्हणता येणार. आणि म्हणून ऐसा अवयवी युक्त तो हस्ती, ऐसा अवयवी युक्त, हे संपूर्ण अवयव जर का एकत्र केले
बरोबर पाय, सोंड, सोंडेलाच ते तोंड येईल त्याचं. पाठ आली की खाली पोटच येणार आणि शेवटी शेपूट येणार. या सगळ्या जर का गोष्टी एकत्र केल्या तर अवघा ऐसा ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. हे सगळे तुम्ही जे बोलतात हे एक एक अवयव आहेत. ते हत्ती जर का तयार करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, एक तर संगणमत करावं लागेल, एकत्र यावं लागेल, एक मत करावं लागेल आणि क्रमाने आपले आपले वाक्य बोलावे लागतील. मग तुमच्या समोर हत्ती उभा राहणार आहे. म्हणजे जरी ते आंधळे असतील तर काहीतरी ते कल्पना करणार आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे हत्तीचा पाय, सोंड वगैरे असं करत, जे सोंड पुढे असते, शेपूट मागे असते, त्याची पाठ वर आहे, पोट खाली आहे, हे जरी एक लक्षात आणून दिलं त्यांच्या, तरी हत्तीचं एक काल्पनिक चित्र ते रंगवू शकतात. वास्तविक ते यथार्थ नसणार आहे, पण काल्पनिक चित्र त्यांच्या डोळ्यापुढे येणार आहे. आणि म्हणून ते सांगतात ऐसा अवयवी युक्त तो हस्ती. हा दृष्टांत स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे. तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वर म्हणे. अशा पद्धतीने आमच्या स्वामींनी हा दृष्टांत सांगितला आणि त्याचं द्राष्टांतिकही सांगतात. तैसे जयासी जे शक्ती प्रकाशली असे तो तिये शक्ती ते परमेश्वर म्हणे. ज्याला जी शक्ती प्रगट झाली त्या त्या शक्तीला तो परमेश्वर म्हणतो. ज्ञानिया असे तो म्हणे, परंतु तिथे जर का ज्ञानिया जर का असेल तर तो परमेश्वराच्या शक्तीला कधी परमेश्वर म्हणणार नाही. जसं आपण विशेषाला परमेश्वर म्हटलं, विशेष म्हणजे काय आहे, परमेश्वराचं शक्ती निक्षेपलेलं पवित्र असं एक साधन आहे. त्याला काय म्हटलं आपण, स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षुक. हे कोण आहेत, साधन आहेत. साधनाला साध्य बोलायचं नसतं, दोष लागणार. साध्याला साधन म्हणायचं नसतं. परमेश्वर अवतार पण साधन आहे, साध्य नाही. लक्षात घ्या. आपल्याला तर आपण विशेषालाच परमेश्वर म्हणतो आहे, परंतु ज्ञानीय काय म्हणतात, परमेश्वर अवतारांच्या बाबतीमध्ये कैवल्य दाता हा, मोक्ष दाता हा. म्हणजे कैवल्याचे, मोक्षाचे दाते कोण आहेत, परमेश्वर अवतार आहेत. आपल्याला ईश्वराच्या स्वरूपामध्ये पावन व्हायचं आहे, मूर्तीमध्ये पावन व्हायचं नाही. श्रीमूर्तीमध्ये जे स्वरूप आहे ते मात्र परमेश्वर आहेत, परंतु आपल्याला पावन त्या मूर्ती मधल्या स्वरूपामध्ये व्हायचं नाही किंवा मूर्तीमध्ये व्हायचं नाहीये. साधन वेगळं आहे आणि साध्य वेगळं आहे. साधन कशाला म्हणायचं ना, साधन ते आहे जे साध्या ते नेते जेते. साध्याकडे जे घेऊन जाणार जे आहे त्याला साधन असं म्हणायचं आहे. म्हणजे साधन वेगळं आहे, ते आम्हाला साध्याकडे फक्त घेऊन जाण्याचं कार्य करणार आहे, वांचून ते साध्य नाही आहे. आणि जे साध्य आहे त्याला साधन म्हणू नये, ते साध्यच आहे. तशा प्रकारे इथे आपण परमेश्वराच्या एकेका शक्तीला जर का परमेश्वर म्हणायला लागलो तर ते चुकीचं आहे. स्थानाला परमेश्वर म्हणाल, विशेषाला परमेश्वर म्हणाल, ज्ञानियाला परमेश्वर म्हणाल, वासनिकाला परमेश्वर म्हणाल, तसं चालणार नाही. ते साधन आहे, त्यांना साधनच म्हणायचं. आणि आपण म्हणतो ना चतुर्विध साधन की जे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे तर साधनही म्हणतो आणि परत त्याला साध्याची पण दर्जा आपण देतो. हे चुकीचं आहे. आणि म्हणून अवघा अवयवी युक्त तो हस्ती. तशा पद्धतीने दृष्टांतामध्ये जे सांगितलेलं आहे, सिद्धांतामध्ये मांडताना थोडंसं वेगळं येणार बरं का. सगळे अवयव जर का एकत्र केले तर त्याला हत्ती म्हणता येईल, परंतु सगळ्या शक्ती एकत्र केल्यानंतर त्याला परमेश्वर म्हणता येणार नाही बरं का. तुम्ही ही शक्ती, ती शक्ती, सकळ देवता एका ठिकाणी जर का शक्ती एकत्र केल्या मग ते परमेश्वर तयार होत नाही. अवयव जर का एकत्र केले तर हत्ती तयार होतो, बरोबर आहे. जर का आपल्याकडे अवयव दिले, पाय दिला, सोंड दिली, तोंड दिलं, पाड दिली, तर आपण एक एक जर का लावलं तर काय तयार होईल, हत्ती तयार होईल. तशा शक्त्या एकत्र केल्याने परमेश्वर तयार होत नसतो बरं का. परमेश्वर वेगळे आहे आणि शक्त्या वेगळ्या आहेत. इथे दृष्टांतामध्ये अवयव आणि हत्ती वेगळे नाही आहेत. अवयव म्हणजेच हत्ती आहे, हत्तीचेच ते अवयव आहेत. ते एकत्र केले तर हत्ती
आणि जर का ते विस्कटीत केले तर ते हत्ती ठरणार नाही, तो हत्तीचा अवयव राहील. तसं इथे तसं नाही, परमेश्वराच्या शक्त्या आहेत, पण त्या शक्त्या एकत्र केल्या की परमेश्वर तयार होतो आणि शक्त्या वेगळ्या केल्या की परमेश्वर विघटित होतो, असा अर्थ सिद्धांतामध्ये नाही. मुळातच परमेश्वर आहेतच आणि परमेश्वराच्या ठाई या सगळ्या शक्ती अधीन आहेत. परमेश्वर वेगळे, शक्ती वेगळ्या. परमेश्वराच्या ठिकाणी असे 5 शक्तींचे थोवे आहेत. मग त्याच्यामध्ये चेतना शक्ती म्हणजे देवता शक्तींचा थोवा आहे. ज्ञान, विज्ञान, गुणधर्म हे 4. ज्ञान, विज्ञान, गुणधर्म आणि चेतन शक्ती म्हणजे देवता शक्ती, अशा 5 थोवे आहेत परमेश्वराकडे शक्तीचे. ते शक्त्या वेगळ्या आहेत आणि परमेश्वर वेगळे आहेत. त्या शक्त्या नसल्या तरी परमेश्वर आहेतच. त्यांचं परमेश्वरत्व त्याच्यामुळे नष्ट होत नाही, शक्त्या नसल्या म्हणून. परंतु त्या शक्त्या परमेश्वराच्याच अधीन आहेत. जे काही 8 गुण सांगितले असतील, जे काही धर्म सांगितले असतील, हे सगळं परमेश्वराच्या अधीन आहेत. आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या शक्त्या कुठे जर का एकत्र दिसत असतील तर ते परमेश्वराच्या ठिकाणी आपल्याला त्या एकत्र दिसतात. आणि म्हणून दृष्टांत आणि त्याचा सिद्धांतामध्ये थोडासा फरक जो आहे तो फरक आपल्याला बघायला मिळतो. आणि हा दृष्टांत माहीम भट्टांना आमच्या स्वामींनी सांगितलेला आहे आणि तो सांगितल्यानंतर माहीम भट्टांना बोध झालेला आहे. तोपर्यंत माहीम भट्टांना बोध नाही आहे, परंतु पहिल्या भेटीमध्ये मात्र त्यांना बोध झालेला आहे. भटोबासांना 6 भेटी व्हायला लागल्या तेव्हा बोध झालेला आहे. माहीम भट्टांना मात्र प्रथम भेटीमध्येच बोध झालेला आहे, म्हणजे उत्तम अधिकाराचे आहेत बोध होण्याअर्थी. परंतु काही अर्थी मग भट्टोबास उत्तम आपल्याला बघायला मिळतात आणि स्वामींवर त्यांची प्रतीती आली. बोध होणं म्हणजे काय, तर जीवेश्वर भाव उमटणं. हे मी जीव आहे आणि हे ईश्वर आहेत असा भाव उमटणं, याला बोध म्हणतात. परमेश्वर म्हणूनही उठिले आणि परमेश्वर म्हणून उठलेले आहेत. जेव्हा बसलेले आहेत तेव्हा समोर बसलेले परमेश्वर आहेत या भावनेने ते बसलेले नाहीत. पण निरूपण झालं, चर्चा झाली, माहीम भट्टांचं जे काही सिद्धांत होते ते आमच्या स्वामींनी दुसरे सिद्धांत सांगून त्या सिद्धांतांचं खंडन केलं. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपण जे मांडत होतो ते सिद्धांत नव्हतेच, ह्यांनी जे मांडलं ते सिद्धांत आहेत. आणि तदनंतर माहीम भट्टांना बोध झाला, जीवेश्वर भाव उमटला आणि मग हे परमेश्वर म्हणून ऐसे उठिले, म्हणजे जागेवरून उठले. जर का ते परमेश्वर आहेत हे जेव्हा लक्षात येतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे, त्या ओळखीचं कार्य केलं पाहिजे, है ना. आमचे स्वामी तिथे म्हणतात, सिद्ध रे सिद्ध पर सिद्धा ते कोणी ओळखे ना. ते म्हणतात, हे नव्हे आम्ही ओळखत असो, जाणत असो. स्वामी म्हणतात, ओळखीचं कार्य तर करून नाही राहिलं तुम्ही काहीच. मग ते मुलीचे वडील जेव्हा येतात बाहेर तेव्हा ते स्वामींचं स्वागत करतात आणि म्हणतात, येई जोजी येई जोजी, हे मी तुम्हाला ओळखलं देखील, जाणलं देखील. आणि स्वामींना ते आतमध्ये बोलवतात. तसं आमच्या बाईसा आहेत. बाईसांना जेव्हा प्रेमशक्तीचं साधन संचरलेलं आहे त्यावेळेला बाईसांनी आमच्या स्वामींना जाणलं आणि जाणीवेचं कार्य केलंय. स्वामींच्या श्रीचरणावर त्या काय झालेल्या आहेत, प्रायश्चित्त त्यांनी केलेलं आहे. गडबडा लोळल्या तिथे, दुःख केलं, म्हणजे ओळखीचं कार्य केलेलं आहे. ईश्वराच्या श्रीचरणी शरण गेलेले आहेत. माहीम भट्टांना पण जेव्हा बोध झाला त्यावेळेला ईश्वर म्हणून उठलेले आहेत, म्हणजे हे समोर जे बसलेले आहेत ते स्वतः परमेश्वर आहेत, ज्यांच्या शोधार्थ आपल्याला इतक्या या ज्ञानामध्ये ते कळालं नाही, है ना. माहीम भट्टांनी एवढं ज्ञान घेतलं कर्मराटीचं आणि परमेश्वर त्यांना कळालेला नव्हता. ज्ञान कशासाठी घ्यावं लागतं, अध्यात्माचं. परमेश्वर कळावा आणि परमेश्वरापर्यंत पोहोचावं यासाठी ते घेतलं जातं. ते नुसतंच चर्चेसाठी घ्यायचं नसतं, नुसतंच त्या एखाद्या आपल्याला कोणीतरी ज्ञानी म्हणावं म्हणून ते ज्ञान घ्यायचं नसतं. त्याचा उपयोग यासाठी केला गेला पाहिजे. पण कर्मराटीचं जे ज्ञान आहे त्याच्यामध्ये परमेश्वराची जाणीव तथा पावन नाही. आम्ही जे काही स्वामींनी सांगितलेलं युग धर्म प्रकरण जर का वाचलं तर त्याच्यात सांगितलेलं आहे की या चौयुगीचा धर्मी परमेश्वर नेणी जे न पविजे.
अन्य शास्त्र किती पण वाचून काढा, त्याच्यामध्ये परमेश्वराची जाणीव नाही. आणि परमेश्वराचं तर पावन अजिबातच नाही, जाणीवच नाही तर पावन कुठे येणार. आणि म्हणून माहीम भट्टांना सगळं माहिती आहे कर्मराटीचं, परंतु ईश्वरीची जाणीव त्याच्यात नाही, पावन नाही. अर्जुन देव सकळ सामुग्री या सामुग्रीवंत, सगळे अर्जुन देवाकडे, काय नाही. परंतु एक वांचोनी म्हणजे ब्रह्मविद्या त्यांच्याकडे नाही. त्याच्यामुळे परमेश्वर हा विषय त्यांना कळालेला नाही. आमच्या स्वामींनी जेव्हा भगवद्गीतेचं निरूपण केलं, विश्वरूप दर्शन वगैरे सगळं झालं, प्रश्नांची उत्तरं मिळाली, आणि मग त्यांना तो भाव उमटलेला आहे, तो बोध झालेला आहे, जीवेश्वर भाव. अशा पद्धतीने माहीम भट्टांना ते उमटलं आणि गोसाव्यांची दंडवते घातली, श्रीचरणा लागले. आमच्या स्वामींना त्यांनी दंडवते घातली. मगाशी काय केलेलं आहे, काया प्रणित केलेलं आहे, फक्त कमरेमध्ये थोडंसं वाकल्यासारखं त्यांनी केलं, साष्टांग दंडवत घातला नाही, श्रीचरणा लागले नाही. पण आता जेव्हा उठले तेव्हा मात्र त्यांनी काय केलेलं आहे की गोसाव्यांना दंडवते घातली, म्हणजे साष्टांग दंडवत घातलेला आहे, आणि श्रीचरणा देखील स्वामींच्या ते लागलेले आहेत. अशा पद्धतीने माहीम भट्टांना स्वामींनी अजून काही वचनांचं निरूपण केलं, आणि विचाराची काही वचनं आहेत, त्या विचारांच्या वचनाचं पण देखील निरूपण केलं. आणि परत माहीम भट्ट जेव्हा जेव्हा स्वामींना भेटले तेव्हा तेव्हा, म्हणजे रिद्धपूरला जाईपर्यंत माहीम भट्ट जोपर्यंत जेव्हा जेव्हा भेटले तेव्हा तेव्हा स्वामींशी त्यांची जी चर्चा झालेली आहे, उत्तम प्रकारची चर्चा झाली. काही चर्चा जी आहे ती लीळा चरित्रामध्ये आली नाही, ऐसे बहुत उगानी झाली, पण नेमकं काय झाली ते याच्यामध्ये आलेलं नाही. कुठल्या तरी पाठामध्ये ते आलेलं असावं, परंतु महत्वपूर्ण विषयांवर माहीम भट्टांचं आणि स्वामींचं प्रत्येक वेळी बोलणं झालेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये माहीम भट्टांची प्रथम भेट, आणि प्रथम भेटीमध्ये माहीम भट्टांना बोध झाला, हस्तीचा दृष्टांत स्वामींनी सांगितला. तो दृष्टांत 43 क्रमांकाचा आजच्या सत्रामध्ये आपण श्रवण केला, आणि उत्तरार्ध 133 क्रमांकाची लीळा आजच्या या सत्रामध्ये आपण श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो